आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। सगळ्या मागण्या मान्य झाल्या, पण आरक्षणाची मागणी मान्य झाली नाही। विजयोत्सव साजरा झाला, पण जरांगेंना कोणता विजय मिळाला? आनंद व्यक्त करत होतात, मग पुन्हा उपोषण कशासाठी? मनोज जरांगेंच्या आंदोलनावर राज ठाकरेंचं वक्तव्य। भाजपला ईडी सारख्या कारवाया भविष्यामध्ये परवडणार नाहीत, राज ठाकरेंचा भाजपला इशारा। टोल वसुलीत पारदर्शकता नाही, राज ठाकरेंचा आरोप। टोल संदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार, राज ठाकरेंची माहिती। मविया नेत्यांकडून हॉटेल ट्रायडनवर प्रकाश आंबेडकरांचं स्वागत। मविया नेत्यांच्या बैठकीला सुरुवात, लोकसभेच्या जागांवर चर्चा सुरू। प्रकाश आंबेडकर मवियाकडे 6 जागांसाठी प्रस्ताव मांडला। अकोला, सोलापूर, दक्षिण मध्य मुंबई, परभणी, अमरावतीच्या जागेचा समावेश, सूत्रांची माहिती। विदर्भातील महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम टप्प्यात, काँग्रेसला 6, ठाकरे गटाला 2, राष्ट्रवादीला 1 आणि वंचितला 1 जागेचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात। आजच्या बैठकीमध्ये फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जेपी नड्डांची दिल्लीमध्ये भेट। फडणवीस नड्डांमध्ये राज्यसभा उमेदवारीबाबत चर्चा झाल्याची माहिती। गावागावामध्ये मोदी सरकारचा रथ फिरतोय, सरकार आपल्या दारी, थापा मारी। सरकारचा रथ गावकरी अडवतात, परत पाठवतात, उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका। मोदी सरकारच्या 10 वर्षाच्या कामावर होऊ द्या चर्चा, मी फक्त बोलेन पण काही देणार नाही, ही मोदींची गॅरंटी। उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका। भाजपा 400 पार कसे करतात हेच बघतो, उद्धव ठाकरेंचं भाजपला आव्हान। तर भाजपकडून घटना पायदळीत उडवली जाते, भाजपच्या किती नेत्यांवर ईडीच्या कारवाया सुरू, ठाकरेंचा सवाल। काँग्रेस नेते बाबा सिद्दीकींनी अजित पवारांची भेट घेतल्याची माहिती, राज्यसभेसाठी बाबा सिद्दीकींच्या नावाची चाचपणी। माझा कोणत्याही पक्षामध्ये जाण्याचा विचार नाही, मी काँग्रेस पक्षातच, वडील बाबा सिद्दीकी त्यांची भूमिका मांडतील, दिशांत सिद्दीकी यांची प्रतिक्रिया। सध्या मी काँग्रेसमध्ये असून जाईन तेव्हा सर्वांना सांगून जाणार, अजित पवार गटामध्ये जाण्याच्या चर्चांवर बाबा सिद्दीकींची प्रतिक्रिया। बाबा सिद्दीकींवरील प्रश्नावर अजित पवारांनी बोलणं टाळलं, मला तुमच्याकडून माहिती मिळाली, अजितदादांचं पत्रकारांना उत्तर। बाबा सिद्दीकींना समाज आणि देश माफ करणार नाही, बाबा सिद्दीकी अजित पवारांसोबत गेले तर त्या जागेवर ठाकरे गटाचा उमेदवार जिंकेल, संजय राऊतांचा दावा। उद्धव ठाकरेंची आज रायगडमध्ये सभा, दुपारी 3 वाजता पोलादपूरमधल्या सहान गावात सभा, तर माणगावमध्ये संध्याकाळी 6 वाजता सभा होणार।